गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचा टाईम आणि अशी माझी छान झाली आज मस्त देवपूजा करून ना खरंच मन आणि घर दोन्ही प्रसन्न होऊन जाते. आणि ह्या धूप अगरबत्तीच्या सुगंधाने तर फारच अजून छान. आणि दुपारच्या टायमाला असं छान मस्त मी भरत आहे आता किराणा. एवढा मोठा किराणा बघून ना मला खरंच थोडं कन्फ्यूज होते. आणि हे एवढ्या डब्याचा पसारा बघून की कुठून सुरुवात करू, कुठून भरू आणि कुठे खतम करू. तर मला खरंच स्वयंपाक जमून जाईल लवकर पटापट, पण अदरवेज असे कामं ना ते खरंच लवकर आटपत नाही. मला थोडं विचार करावं लागते आणि कसं करू काय करू हेच खूप कन्फ्युजन चालते. पण काय करणार आहे ना, टेन्शन जास्त घेऊन ना आपण जास्त डोक्याला जास्त लोड पण नाही देऊ शकत. तर म्हटलं चला हे काम तर आपल्यालाच करावं लागेल. कोणी दुसरं तर येऊन आपलं कोणी मदत करणार नाही आहे आणि कोणी दुसरं येऊन करणार पण नाही आहे. तर छान टेन्शन साईडनी ठेवून मस्त छान मी असं पूर्ण घरामध्ये पूर्ण डब्यामध्ये किराणा भरला. आणि फायनली माझं हे पूर्ण भरून वगैरे झालं. याच्यातले काही डबे घासून आहे, काही डबे जास्त खराब नाही झाले म्हणून थोडं असं पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. आणि ह्या दुकानामधला किराणा असल्यामुळे हा असा तुम्हाला पसारा दिसत आहे. कारण डीमार्टचं जर राहिलं तर फक्त छोटे छोटे पॉलिथिन्स वगैरे राहत असते. तर फायनली झालं माझं खूप मोठं टेन्शन दूर, कारण की हे पूर्ण किराणा भरून झाला माझा. आता 5 वाजले होते, मला लागली होती भूक आणि आता म्हटलं काय खाऊ, आणि नड्डे होते दिसते मला डब्यामध्ये. तर चला म्हटलं आता यांना छान तळू आणि खाऊ. तर मस्त पोटोपा वगैरे केला आणि हे छान मस्त शेंगदाणे आणि खोबरं पण यांना मला छान आता सुकवायचं आहे दुसऱ्या दिवशी, कारण की सकाळला सध्या आता ऊन आहे म्हटलं त्यांना सुकवून घेते, जे पावसाळ्यामध्ये फुली वगैरे चढणार नाही, नाहीतर खूप लवकर खराब होतात. आणि संध्याकाळच्या टायमाला 6:30 वाजले होते. तर मी लावत आहे घराला पोछा. तुम्ही म्हणाल की आता ह्या टायमाला पोछा, दिवसभरामध्ये सकाळपासून किती वेळा पोछा होते माहीत नाही, पण दिवा अगरबत्तीच्या टायमाला मी नक्की पोछा लावत असते, फरची क्लीन असो या खराब असो. तर ही मला पहिलेपासूनच सवय आहे. नाहीतर मी जर पोछा जर लावला नाही आणि डायरेक्ट धूप अगरबत्ती केली तर माहीत नाही मला चिडचिड होते. हे कशी आपल्याला एक सवय लागून जाते. जे काही अशा सवयी असते की आपल्या तुटल्यानं तुटत नाही, पण मला असं वाटते की हे चांगली सवय आहे तर तोडण्याला काही असा विषय नाही. तर पोछा वगैरे छान पूर्ण घराला लावून घेत आहे. फक्त पार्लरची रूम लावत नाही, कारण की तिथे काही एवढा प्रश्न मला पडत नाही त्या रूममध्ये, आणि क्लीनच राहते. तर आणि संध्याकाळच्या टायमाला धूप अगरबत्ती केली ना खरंच मन प्रसन्न वाटते, घरात एक शांतता वाटते आणि एक वेगळीच एनर्जी आणि एक वेगळीच शांतता, एक वेगळाच अनुभव खरंच वाटत असते. मला असं पर्सनली वाटत असते की एक छान वातावरण होते त्या धुपाने पूर्ण घर सुगंध, आणि असं मस्त मला तो धुपाचा पूर्ण तो धुवा ना खरंच घरामध्ये खूप आवडते स्पेशली. तर मी खूप काही जास्त अशी अशी पूजा पाठ वगैरे खूप काही असं जास्त करत नाही, कारण की मला तेवढं नाही, माझ्याच्यानं तेवढं होत पण नाही आणि मला तेवढी आवड पण नाही आहे. मी आवड ठेवते माझ्या कर्मावर, माझ्या मेहनतीवर. आणि मलाही असं वाटते की देवाला सर्वात जास्त तेच आवडत असेल की कोणाबद्दल आपलं मन चांगलं असावं, आपल्या मनामध्ये कोणाबद्दल कपट नसावं, पाप नसावं, छल नसावं, आणि आपण जे लोकांसाठी करू ना ते मनाभावातून करावं. म्हणून मला असं वाटतं की पर्सनली की देवाला सर्वात जास्त म्हणजे दिवस रात्र त्यांच्यापुढे बसण्यापेक्षा, त्याचं तप जप करण्यापेक्षा, त्याच्यापुढं आरती म्हणजे एवढं करण्यापेक्षा, तर मला असं वाटते की त्याला हेच आवडत असेल की आपले कर्म आपलं चांगलं असणं बस. आणि मला पण तेच म्हणजे मला पण सर्वात जास्त त्याच्यावरच विश्वास आहे, तर आपल्या कर्मावर. आणि मला असं वाटते की आपण कोणाबद्दल कधी वाईट विचार केला नाही आहे आणि कधी करणार पण नाही. आणि माझं देवानी मी एवढीच पूजापाठ करते ना तरी माझं सर्व चांगलं आहे. आमचे हातपाय सुखरूप आहे, रोगराई बिमाऱ्या माझ्या घरामध्ये काहीच नाही आहे. हां, घरामध्ये सुख दुःख छोटे मोठे तर काही ना काही प्रॉब्लेम असतात, काही ना काही चालत असतात, ते तर आपल्या जीवनाला लागूच आहेत, हे कोणीच त्याच्यापासून सुटलेलं नाही आहे. तर मला असं वाटत आहे की मी एवढीच पूजा करून तरी देव माझ्यावर खुश आहे, कारण की सर्वात जास्त माझे कर्म चांगले आहे, म्हणून मला असं वाटते की देव माझ्यावर खुश आहे. तर प्रत्येकाची सोच, प्रत्येकाचे विचार, तसंच मी फक्त तुम्हाला एक माझा विचार असा सांगितला आहे. मी पूजापाठ कशी करते ते सांगितलं आहे तुम्हाला, बस दुसरं काहीच नाही. तर मला कोणाच्या मनाला ठेस वगैरे काही पोचवायची नाही जे खूप पूजापाठ वगैरे करतात. तर आणि हे बघा संध्याकाळच्या टायमाला ना असं किती सुंदर वाटत आहे ना. तर मी 2 घंटे फक्त बाहेरची लाईट ठेवत असते, कारण की दिवा अगरबत्ती करताना, आणि त्यानंतर बंद करते. तरी पण हा माझा छान असा दिवस सुरू आहे. आणि बघा
अंधार कितीही मोठा असला ना तरी पण खरंच एक दिवा चारही दिशेने सुद्धा तो जगमगतो, तो आपलं उजेड चारही दिशेने फैलवतो. आणि परत आले किचनमध्ये आणि हे विम जेल मला मिळालेलं होतं किराण्यामध्ये. मी बॉटल लिहिलेली होती पण त्यांच्याकडे अवेलेबल नसेल तर त्यांनी त्यामुळे मला असं छान मस्त विम जेल दिलेलं आहे पाऊच. आता मी म्हटलं काय करायचं आहे आता, 2-3 इकडे तिकडे कुठे ठेवणार आहे, तर चला म्हटलं बॉटल खालीच आहे. तर मी बॉटल सहजासहजी फेकत नाही, कारण की जास्त करून किराणा माझा दुकानामधूनच आणलेला जातो, तर कधी कधी बॉटल अवेलेबल राहते, कधी राहत नाही. तर त्यामुळे मी बॉटलचा उपयोग करते आणि बॉटल ठेवते पण. आणि हे माझं मनी प्लांट बघा ना किती सुंदर आहे. आता थोडं चिमल्यासारखं झालं होतं पण आता अजून छान ग्रोथ करत आहे. आणि चला म्हटलं आता याच्यामध्ये छान भरून वगैरे दिलं विम जेल आणि छान मस्त मिरची टोमॅटो छान धुवून घेतली, कारण की मला माती भरलेला भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायला आवडत नाही. मेन टोमॅटो आणि मिरची, पालक आणि सांबार वगैरे आपण धुवू ठेवू शकत नाही, पण पालकला ना थोडं पाणी होतं, तर त्यामुळे मी छान त्याला पंख्याखाली सुकवून घेणार आहे, मग नंतर छान भरून ठेवणार आहे. तर संध्याकाळच्या टायमाला अंघोळ वगैरे झाली माझी आणि मी वॉकवरून आली अगोदर आणि मग नंतर अंघोळ केली, कारण की आता 2 टाईम अंघोळ करणं फार गरजेचं आहे, कारण की गरम खूप असल्यामुळे अंघोळ केल्याबिना तर चारा पण नाही आहे. आणि छान मस्त मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे, छान पोनी घालत आहे. पोनी घालूनच झोपायचं, कारण की खुले केस ठेवून खरंच झोपू नका, कारण की हेअरफॉल खूप जास्त होतो. केस जर आपल्याला जर तुटले नाही पाहिजे म्हणून तर ते ढिली छान अशी पोनी घालायची. छान आपला क्रंची जो बो आहे ना तो लावायचा केसाला, ज्याच्याने आपले हेअरफॉल जास्त होत नाही आणि आपले केस पण जास्त तुटणार नाही. तर अशाच प्रकारे आजचा ब्लॉग मी येथेच खतम करते. तर माझा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना बाय. पुन्हा आपण नवीन व्हिडिओसोबत येऊ, नवीन काहीतरी एक नवीन स्टोरी घेऊन. तर तोपर्यंत बाय, गुड नाईट.